कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे तसेच इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, बघता बघता 2 वर्ष कसे निघून गेले हे कळालेच नाही. बघता बघता 2 वर्ष कसे निघून गेले हे कळालेच नाही. कधी विचारही केला नव्हता हा प्रवास सुरू करताना, कधी विचारही केला नव्हता की एक दिवस हा प्रवास थांबवावा पण लागेल. सर्वप्रथम मी 9वीला जेव्हा इथे आली तेव्हा मला सगळं अनोळखी वाटत होतं. नवीन शिक्षक, नवीन विद्यार्थी, काही कळेनासं झालं होतं. म्हणून पहिल्यांदा ज्या मुली आल्या त्यांच्याशी माझी मैत्रीण झाली. आम्ही चांगले मिळून राहायला लागलो. नंतर आम्हाला पवार सरांनी इंग्रजी हा विषय खूप छान पद्धतीने शिकवत होते. त्यांनी आम्हाला शिक्षणच नाही तर अवांतर गोष्टींचा सुद्धा खूप ज्ञान दिला. शिक्षण क्षेत्रात जर कोणी काम करू शकलं नाही तर मार्केटिंग क्षेत्रात कसं काम करायचं त्यांनी हे शिकवलं. नवीन जाहिराती किंवा बातम्या कशा तयार करायचं हे त्यांनी शिकवलं. इंग्लिश बोलता येत नव्हतं म्हणून त्यांनी आमचं आठवड्यातून एकदा तरी कन्व्हर्सेशन स्किल आमच्याकडून करून घ्यायचे. नंतर आमचे नायकुडी सर हे आम्हाला विज्ञान विषय हा खूप सोप्या पद्धतीने आणि कसं सगळ्या मुलांना समजेल असं शिकवत असे. मराठी विषयाला कातोळे सर हे होते. त्यांनी मराठी विषय अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आम्हाला शिकवलं. मराठी विषयात आम्हाला कुठलीही अडचण नव्हती. जेव्हा आम्ही 10वीला आलो तेव्हा आम्हाला शिक्षकांची खूप कमतरता लाभली. मराठी विषय शिकवण्यासाठी कातोरे सर होते पण त्यांची बदली माध्यमिक या शाळेत झाली. त्यानंतर गणिताला चौधरी सर होते पण त्यांचीही बदली झाली. मनाला खूप भीती वाटायची की पेपर आल्यावर आम्ही काय करू. हळूहळू बोर्डाचा वेळापत्रक आम्हाला मिळाला. सगळ्यांच्या मनात भीती होती की हे पेपर आम्ही कसे लिहावेत. नंतर मग पेपर आम्ही चांगले लिहावे म्हणून कातोरे सरांनी वेळेत वेळ काढून आम्हाला मराठी हा विषय समजावून शिकवला. नंतर काही पेपराचे दिवस जवळ आले होते. मग जाधव सर यांनी आम्हाला गणित विषय शिकवलं. नंतर पडवळे सर हे आले. त्यांनी आम्हाला गणित विषय अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने हसून खेळून 1 महिन्याभरात पूर्ण प्रश्नपत्रिका आणि सिलेबस संपवून बोर्डाचे पेपर कसे लिहावे हे आम्हाला समजावून सांगितलं. एके दिवशी पुस्तक वाचता वाचता मनात विचार आला की पुन्हा कधी हे पुस्तक आम्हाला वाचायला भेटतील का. पुन्हा तोच परिपाठ, तोच ग्राउंड, तोच वर्ग, तोच बेंच आम्हाला भेटेल का. मैत्रिणींकडे बघितले तर मनात खूप भावना जाग्या होतात. पुन्हा कधीच यांचा सहवास लागेल की नाही याचं तर माहिती नाही, पण पुन्हा या शाळेला कसं भेटता येईल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. गेल्या 2 वर्षात माझ्याकडून काही चुकलं असेल किंवा माझ्या वर्गाकडून काही चुकलं असेल तर मी माफी मागते. आजचा दिवस हा आनंदाचा आहे पण थोडासा भावनिकही. इथून पुढे आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटांवर प्रवास करणार असलो तरी शाळेतील या सुंदर आठवणी कायम आपल्या हृदयात असतील. मित्रांसोबत ते सोन्यासारखे घालवलेले क्षण, आपल्या शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टी या सगळ्या माझ्या मनात रेंगाळत राहतील. थांबावा वाटला तरी थांबणार नाही निरोपाचा हा हळवा क्षण. थांबावा वाटला तरी थांबणार नाही निरोपाचा हा हळवा क्षण. बाहेर निघून गेलो तरी रेंगाळत राहील या प्रांगणातच माझे मन. निरोपाच्या सोहळ्याची कधीही धरू नये खंत. निरोपाच्या सोहळ्याची कधीही धरू नये खंत. निरोपानंतरच्या भेटीला नसतो कधीच अंत. बोललो असेल उलटून झाल्या असतील चुका. बोललो असेल उलटून झाल्या असतील चुका. विसरून सारे द्या आशीर्वाद मनात काही ठेवू नका. विसरून सारे द्या आशीर्वाद मनात काही ठेवू नका. जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांसम आम्हाला. जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांसम आम्हाला. कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते.